आहेत आणि जसं मी उल्लेख केला नवघर गावामध्ये 2 क्रिकेटर आहेत ज्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे ॲज अ कोच म्हणून ॲज अ कॉमेंटेटर म्हणून ॲज अ फ्रेंड म्हणून ते म्हणजे राजू पाटील आणि राजन म्हात्रे बोथ ऑफ डायमंड्स आणि मला अभिमान आहे माझ्या कोचिंग कॅम्प क्रिकेट अकॅडमीला याच गावाने मला 2 रणजी प्लेयर्स दिले गौतम यादव आणि ओमकार गुरव कीपर कम बॅट्समॅन काय स्टान्स आहे बघा राजन म्हात्रेचा टिपिकल कॉपी बुक स्टाईल पहिला चेंडू पडतोय ऑन साइडला स्वीप केलंय पॅडल स्वीप काय वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला बघा लॉंग लेगला ही त्यांची खासियत आहे सिंगल पूर्ण करत असताना स्ट्राईक वर येतोय तो आता महेश तामोरे एक आमचे हार्दिक तामोरे जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत मुंबईचे पालघर जिल्ह्यातला खेळाडू सुंदर स्टान्स महेश साई तो ऑफ साइडला टॅप करत असताना अंडरम बॉक्स मधला शॉट 2 धावा राजांची सगळ्यात खासियत म्हणजे आपली धाव काढणं आपल्या सहकार्याची धाव काढणं संघाची धाव काढणं वेगाने रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं असतं असं फार रॅर लिजन क्रिकेटमध्ये राजन आणि राजू एकत्र बॅटिंगला जाताना दिसतात किंवा एकत्र पार्टनरशिप त्यांची होते फार दुर्मिळ असे क्षण बघायला मिळालेत बादशाह क्रीडांगणावर हा क्षण आम्ही काही वर्षापूर्वी पाहिला होता चांगले क्रिकेटर्स खेळत असताना कॉमेंट्री करायला मिळणं एक भाग्याची बाब आहे आणि चेंडू ऑन साइडला पुल केलाय आणि चेंडू जातोय तो मिड विकेट 4 धावा गुड शॉट फ्रॉम महेश तामोरे मिसफील्ड होतोय चेंडू खांद्यावरून निघून जातोय 4 धावांसाठी टायमिंग महेश हा शॉट बघितला मला जितेंद्र देवरुखकरची आठवण झाली संदीप पिंपळेकरची आठवण झाली संदीपची आठवण आघाडीचा एक प्लेयर अत्यंत क्लासिक रवी भगतची आठवण झाली महेशलाही वाटलं होतं की तो चौकार जाईल मात्र ज्या पद्धतीने प्लेयर आले खांद्यावरून त्यांचा चेंडू निघून गेला आणि पंच या ठिकाणी इरेकर काहीतरी डिस्टर्बन्स आहेत तिकडे सांगतायत त्या प्रेक्षकाला बसून घेण्यासाठी डिस्टर्बन्स होते कारण समोर तुम्ही ज्यावेळेला बसलेले असता तुम्ही सारखे हलू शकत नाही आणि गजानन इरेकर हे सांगताना महेश यावेळेला पुन्हा एकदा चेंडू उचललाय त्याच दिशेला जातोय अजून एक चौकार गुड थ्रो अतिशय सुंदर थ्रो राजन म्हात्रे स्ट्रायकर प्रेक्षकांना नम्र विनंती आहे सीमारेषेच्या आतमध्ये उभे राहू नका लेग ब्रेक आहे आचोळीचे प्रेक्षक आहेत चेंडू ऑन साइडला जातोय जेलच्या रूपाने जेल सुटते अजून एक चौकार बघायला मिळेल का नो इट इज अ 2D डोंट डिक्लेअर संतोष भाई यांना विनंती आहे VIP डाईस वर बसावं स्थानबद्ध व्हावं प्रेक्षक नालासो पारायचे बॉक्सच्या बाहेर निघायचंय बॉक्सच्या आतमध्ये नको धावसंख्या सरकते ती 14 वर पहिल्या षटकात 14 धावा महेश तामोरे राजन म्हात्रे आपल्या घरच्या मैदानावर बोलत असताना धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणावर खेळत असताना अतिशय चांगली बॅटिंग एकमेकांशी बोलतायत सातत्याने कोऑर्डिनेट करतायत इम्प्लिमेंट करतायत धावांचा वेग सातत्याने वाढवतायत 30 मार्च राजू वैती यांचा राजू दादा एकच वादा राजू दादा याचा वाढदिवस आणि 29 मार्च आमचा वाढदिवस 61 लागेल सिनियर सिटीजन होऊ सगळीकडे सूट मिळेल वृद्धाश्रमाचे दरवाजे सुद्धा उघडले जातील गंमत करतोय आम्ही 46 इयर्स काम करत असताना एनर्जी फॅक्टर आज राजननी आमची खूप काळजी घेतली थँक्यू राजन
थोडासा मध्ये ब्रेक लागतो, थोडा एक अर्ध्या तासाचा ब्रेक मिळाला तरी एनर्जी जनरेट होते. बाद होण्याची शक्यता आहे. मिस टाइम झालाय. महेश असा फटका कसा खेळू शकतो, मात्र डबल माइंड मध्ये होते की फ्रंट फुटला खेळू का बॅक फुटला खेळू, न कळत चेंडूच्या जवळ निघून गेले आणि जेलच्या रूपाने शॉर्ट मेडॉनला जेल देऊन परत आहेत. जिओलॉजिकल एकवीस गणपतीची संख्या. ऑफ साइडला स्क्वेअर कट केलंय, मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. रितेश आल्याबरोबर सुंदर मिडलिंग करतोय. महेश तामोरेची अनुपस्थिती जाणवून देत नाहीये. आल्याबरोबर एक षटकार मारला. 2 चेंडूमध्ये 7 धावा केल्या. संघाच्या धावसंख्येला नेलं ते मैदानावर 22 वर. राजन म्हात्रे ऑफ साइडला लास्ट मोमेंटला इम्प्रोव्हायझेशन दाखवताना राजन म्हात्रे 2 धावा पूर्ण करतील का राजन या ठिकाणी पूर्ण करत असताना, कारण बॅकफुटला आले, जागा बनवली, नंतर त्यांच्या लक्षात किंवा बॅक टू द फील्ड काढायला पाहिजे. 2 धावा करत असताना परिवर्तन सृष्टीचा 2 धावांनी धावसंख्या सरकते 24 वर. राई मास्टर्स संपर्क साधायचा. राई मास्टर्स आणि घोडबंदर बॉयज. घोडबंदर मास्टर्स असं म्हणूया. त्यांचे एक सहकारी मला भेटायला आले होते. घोडबंदरची गावदेवीचं देऊळ आहे, त्या देवीचं दर्शन नंदलाल तरेंनी मला घालून दिली होती 40+ स्पर्धेमध्ये. अतिशय सुंदर देऊळ आहे. डोंगराच्या कुशीत धावसंख्या झाली ती मैदानावर ते 25 आणि षटक संपले 2. पहिल्या षटकात 14 धावा, या षटकात नवगरने धावा केले ते 11. 2 षटकात सरासरी ठेवत आहे 12.5. एक फलंदाज महेश तामोरेच्या रूपाने बाद झालाय. सुहासने 1 षटक टाकले, 14 धावा दिले, एकेकडे बाद नाही. निलेशने 1 षटक टाकले, धावा दिलेत. मैदानावर आपण बघतोय ते 11 आणि 1 गडी बाद. आता गोलंदाज होते, गोलंदाजीला तो संतोष पाटील मोगरपाडा कोळीपाडा विरुद्ध नवगर शिलेदार नवगर मास्टर्स असा सामना आहे. स्ट्राईक वर आहे तर
राजन म्हात्रे. T20 मध्ये त्यांची बॅटिंग बघायची किंवा इनिंग्सच्या मॅचेस मध्ये राजनची बॅटिंग बघायची. ओ राजनने बॅकफूट घेऊन चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. इट इज अ बिग 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 बिग. क्लिप घेतली होती. ओ लेग लान्स करत असताना ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होते. लॉंग ऑनला मिसफील्ड. 4 धावा 2 चेंडू मध्ये 10 धावा 500च्या रेटने. ब्यूटीफुल. ये तो ट्रेलर है भाई. राजन का पिक्चर बाकी है. असेच खेळतात जेव्हा त्यांची नजर सेट होते ना मग ते क्रिकेट एन्जॉय करतात. हे त्यांची खासियत आहे. मॅग्निफिसंट स्ट्रोक फ्रॉम राजन म्हात्रे. 17 खेळत आहेत. फुलटॉस आहे पुन्हा एकदा. अजून एक षटकार. ओ आता तो चेंडू निसटतोय आणि अडवलाय चेंडू आणि एक धाव पूर्ण झाल्यामुळे राजन सरकतात. 18 संघाला पुढे नेत आहेत. वैयक्तिक 18 गेलेत आणि संघाला नेत आहेत 36. राजन ऑन फायर. विकास म्हात्रेकडून प्रत्येक षटकाला 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. आता मात्र बाउंड्री. फलंदाज आहे रितेश. धावसंख्या पोहोचली ती मैदानावरती ती आपल्याला बघायला मिळते ती 40 रूपांनी इन द 3rd ओव्हर. जास्त बाहेर गेल्यामुळे धावसंख्या 41 वाईड. क्रिकेट एन्जॉय करणं आवश्यक आहे. स्ट्रेस म्हणून खेळाल प्रेशर म्हणून खेळाल तर मिस्टेक होऊ शकते. इफ यू एन्जॉय द क्रिकेट यू विल हॅव अ नॅचरल गेम. तुमचे जे टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे गुणवत्ता आहे ती नैसर्गिकपणे प्रेक्षकांना दिसेल आणि तोच राजनच्या त्या शॉटने दाखवला. आफ्टर लॉंग इयर्स बिग हिट फ्रॉम राजन. अजून एक शॉट. रितेश मात्र जेल नसणार आणि इट इज अ 6. यावेळेला रितेश. अठरावर खेळत आहेत ते सुद्धा. 5 चेंडू मध्ये 2 षटकार 1 चौकार. पुन्हा एकदा उचललाय चेंडू ऑन साइडला. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. इट इज अ 6. बॉल्स अगेन 6 आणि रितेश पोचतायत 6 चेंडू मध्ये 24 या धावसंख्येवर 400च्या बॅटिंग आणि संघाच्या धावसंख्येवर पुढे नेतात. मैदानावर नवगड संघ स्पर्धेतला उच्चांक गाठताना 53 धावा 53. इट इज हायएस्ट स्कोर ऑफ टुडे. आणि स्वतः शिलेदार नवगड मास्टर्स आपल्या घरच्या मैदानावर अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना एंटरटेन करत असताना आपल्या घरच्या प्रेक्षकांना आणि त्यांच्या संघाचं नाव शिलेदार नवगड मास्टर्स काय आहे याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करतायत. त्यांचा लोगो बघा. किल्ला आहे आणि किल्ल्यामध्ये एक शिलेदार उभा आहे आणि तेच या ठिकाणी बॅटिंग दाखवली या दोघांनी. ऑन साइडला उचललाय फलंदाज राजन आहेत. अजून एक षटकार बाउंड्रीच्या पलीकडे 25 यार्ड. बिग 6 फ्रॉम राजन म्हात्रे. संजय माधवकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. राजन म्हात्रे थँक्यू डीजे. विकास म्हात्रे यांच्याकडून एका षटकाला 100 रुपये. संजय माधवकर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय राजनला ग्रेट बॅटिंग केल्यामुळे. काय फुटवर्क असतं. देखिए शॉट मिलता नहीं है बनाना पड़ता है और राजन मात्र यहाँ पे शॉट बना रहे मैन्युफैक्चर कर रहे.
तर शिलेदारनी फायनल मारली तर संजय कदम यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू लॉफ केलाय, चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक कव्हर करतायत आणि राजन म्हात्रे मिड विकेटला जेल देऊन परत असताना ग्रेट बॅटिंग करून राजन म्हात्रे. टाळ्या नक्कीच असतील राजन म्हात्रेसाठी. व्हॉट अ ऑर्गनायझर, व्हॉट अ क्रिकेटर, व्हॉट अ 40+ प्लेअर, व्हॉट अ एंटरटेनर. आणि काय 2 शॉट होते मिड विकेटला आणि लॉंग लेगला. ग्रेट बॅटिंग करून राजन म्हात्रे दिस एज अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना ते का माझे आवडते खेळाडू त्याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत केलं त्यांनी. आणि संघाची धावसंख्या मैदानावरती 59 असताना इज बॅक टू द ड्रेसिंग रूम. नितीन म्हात्रेंनी जर षटकार मारले तर प्रत्येक षटकारला गोपाळकडून 200 रुपये. संजय कदमनी जर शिलेदारनी स्पर्धा जिंकली तर 1,00,000 रुपये, 10,000 ना नाही 10,000 सॉरी 10,000 रुपयांचं रोख पारितोषिक. मी शेअर मार्केट वाढवणार होतो जरा. गुगल पे 10,000 रुपये. थँक्यू. संजय मादळकरने 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं राजनसाठी. तो चेंडू पडल्यानंतर टर्न होते, चेंडू ऑन साईडला उचलले, चेंडू डीप मध्ये जाण्याचा प्रश्न यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या थांबली आहे 59 वर 59. आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर शिलेदार नवघर मास्टर्सने केले. यावेळेला चेंडूला नितीन म्हात्रेने उचलले, चेंडू डीप मध्ये जातोय, कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावांसाठी निघतायत आणि दुसरी धाव सुद्धा नितीन म्हात्रे पूर्ण करतायत. 2 धावांनी धावसंख्या सरकते 61 वर. 61 फॉर द लॉस ऑफ 2. अंबीबाई यांच्याकडून प्रत्येक 6ला 100 रुपये डायरेक्ट जीपे. नेमचंद बाई यांच्याकडून 200 रुपये डायरेक्ट जीपे. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू ऑन साईडला जातोय आणि चेंडू ऑन साईडला नाही गेले तर यष्टीवर गेलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय बाद होतोय. अजूनही 1 बॉल बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानावर उतरेल. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम महेश तामोरे, राजन म्हात्रे, रितेश. काही घातक फलंदाजी मैदानावरती. राजननी 9 चेंडूत 23 धावा कुठल्या आणि त्या 23 धावांमध्ये 2 सिक्सर 1 बाउंड्री होती. महेश तामोरे 5 चेंडूत 10 धावा. रितेश मैदानावर घातक फलंदाजी एका बाजूने आणि नवीन फलंदाज उतरतोय तो आता विलास शेवंते. विचार करा या वयामध्ये शिलेदार नवघर मास्टर्स अशा पद्धतीने खेळतो. यंग वयामध्ये काय खतरनाक टीम असेल, वादच नाही. आम्ही स्वतः पाहिलंय. डेंजरस टीम, कधी कोणालाही पराभूत करू शकतात ते. ऑन साइडला पुल केले, चेंडू जाता बॅकवर्ड स्क्वेअरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धाव, एक उंच उडी मारून चेंडूला पकडलाय क्षेत्ररक्षकांनी आणि 2 धावा पूर्ण केल्या. 3री धाव सुद्धा पूर्ण होईल असं वाटतंय आणि 3 धावा रितेश आणि विलास शेवंते पूर्ण करत असताना आणि या 3 धावांनी धावसंख्या पोहोचली ती मैदानावरती ती 64 आणि 65 धावांचं टार्गेट. फार मोठं टार्गेट आजच्या दिवसातलं. सगळ्यात हायएस्ट स्कोर या ठिकाणी देत आहेत 4 षटकामध्ये ते मोगरपाडा कोळीवाडा संघाला. आस्किंग लंडेड 16.25च्या रूपाने. राजननी खतरनाक बॅटिंग केली, रितेशने खतरनाक बॅटिंग केली, तामोरेने खतरनाक बॅटिंग केली. या 3 बॅट्समॅनमुळे आपण बघतोय संघाची धावसंख्या 64 झाली आणि 65चं टार्गेट आहे. इट इज हायएस्ट स्कोर इन द होम ग्राउंड. या ठिकाणी शिलेदार नवघर मास्टर्स ऑर्गनायझर आहे, प्रेशर ऑर्गनायझिंगचं. मात्र हा प्रेशर सगळा धुडकावून लावताना आपल्या घरच्या मैदानावर प्रेक्षकांना एंटरटेन केलंय. राई मास्टर्स यांना विनंती आहे संपर्क साधावा. आणि त्याच वेळेला मोगरपाड्याचे विश्वास भोईर यांचं आगमन झालंय. आगरी कोळी समाज मंडळाचे आमचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आहेत कुमार भंडारी, सहकार्याध्यक्ष आहेत स्वप्नील भोईर, उपाध्यक्ष आहेत गणेश पाटील, खजिनदार आहेत प्रेमनाथ पाटील आणि तसंच आमचे सचिव जे आहे ते
देवेंद्र बोसकर. तर मोगरपाडा कोळीवाडा ऑन द ग्राउंड. It is a big score, 65 to chase in 4 overs. 16.25 is the run rate. 16.25. प्रदिती अजय मात्रे ही आमची मुंबई क्रिकेट असोसिएशनची खेळाडू आहे. आताच त्याचं अंडर-16 साठी सिलेक्शन झालंय. इज अ क्लास क्रिकेटर. सकाळी ते उपस्थित होती. प्रदिती मात्रे ती पनामा कॅप मध्ये बघताय, चष्मा मध्ये, आणि तिला बघितल्यानंतर मला दिलीप दोशीची आठवण होते. तसंच तिचा चेहरा आहे. गावस्करांचे मित्र. आणि प्रदिती किती परफॉर्मन्स दाखवते बघा. ही प्रदिती आहे, प्रदिती अजय मात्रे. अंडर-16 ची प्लेअर आहे. अतिशय क्यूट आहे आणि लेग स्पिनर आहे. कोणाकडून? तर प्रफुल्ल भोईर यांच्याकडून सुहास कदमला पारितोषिक आलंय. 3 लागोपाठ चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल भोईर यांच्याकडून. विश्वास भोईर यांचे बंधू सुहास कदम इज ऑरेंज कॅप होल्डर. 270 धावा आतापर्यंत 9.9 स्पर्धेमध्ये, कारण ही स्पर्धा अजून पूर्ण व्हायची, कुठलेत. आणि देवानंद भोईरला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. प्रफुल्ल कडून. तंबीबाईकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक. देवानंद भोईरला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल कडून. आणि 3 चौकार मारले तर 1000 रुपयाची नोट. मात्र 1000 रुपयाची नोट उमाशंकर पाल यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100. तंबीबाईकडून प्रत्येक विकेटला 100. सुरेशचं आगमन झालंय. थँक्यू सुरेश. जय महाराष्ट्र. मी माझ्या सुरेशसाठी इथे येतो दरवर्षी स्पर्धेला. आमचे अत्यंत जिवलग मित्र आणि शिवसेनेचा अत्यंत जुना चेहरा, निष्ठावंत चेहरा ज्याला आपण म्हणतो ना, तो सुरेश आहे. भरपूर वर्ष शाखा प्रमुख, नंतर विभाग प्रमुख. त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय म्हणून ते उन्हामध्ये नाही आले. संध्याकाळी आता त्यांचं आगमन झालंय. शिवसेनेच्या माध्यमातून खूप सुंदर काम केलंय. सुहास कदम याला प्रत्येक षटकाराला 200 रुपये. चला, नाणेफेकीच्या कौलसाठी आम्ही राई आणि घोडबंदरला आमंत्रित करतोय. चला या टॉससाठी. आणि सामना सुरू होतोय. सुरेश मात्रेचं आगमन. 65चं टार्गेट दिलंय शिलेदार नवगर मास्टर्सनी मुगरपाडा संघाला. पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ केला. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक कव्हर करायपर्यंत चेंडू जाऊ बघायचा आहे. अडवलं आतमध्ये. खूप चांगलं फिल्डिंग या ठिकाणी. आणि चेंडू उचलेपर्यंत वेळ लागतो. त्या ठिकाणी थ्रो येतो. 2 धावा मिळत आहेत. व्हॉट अ फिल्डिंग. सुपर फिल्डिंग फ्रॉम नवगर. मॅग्निफिसंट फिल्डिंग फ्रॉम विलास शेवंते. 2 धावा रोखल्या. 2 नाही 4 धावा रोखल्या म्हणे. संघाची धावसंख्या 2. काटेकी टक्कर. ठसन खुन्नस आता नवगर आणि मोगरपाडामध्ये. असे सगळे मित्र आहेत सीमारेषेच्या पलीकडे. मात्र 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा आहे आगरी कोळी समाजाची. आणि त्यामुळे एक ठसन हायएस्ट स्कोर दिलाय 65चा या ठिकाणी. अजूनही 63 धावा. दोघांच्याही नावावर 2-2 फायनल जिंकल्याचे विक्रम आहेत यावर्षी. एका बाजूला मोगरपाडा, एका बाजूला नवगर. ओ स्क्वेअर कट करायचा प्रयत्न. वॉर्निंग बेल. संतोष डिंग डॉंग देत असताना लेट स्विंगच्या माध्यमातून बीट करत आहे सुहास कदमला. गेल्या रविवारीच मोगरपाडाने फायनल मारली आहे. दोघांच्या नावावर 2-2 फायनल जिंकल्याचा विक्रम आहे.
पुढचा चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये बॅकफुटला आले, बॅकफुटला ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक मागे एका सेक्शन मध्ये कव्हर केलाय, दुसरी धाव घातक असेल, थ्रो येतोय, फलंदाज बाद, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आमचे जीवलग मित्र, आमचे माजी उपमहापौर, या परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी प्रवीण पाटील आणि तसंच विपक्ष नेता बरोबर आहे आणि या परिसरात काम करणारं व्यक्तिमत्व प्रवीणचं स्वागत आहे. प्रवीण विद्यार्थी सेनेचे माजी शहर प्रमुख. कारण प्रवीणला एकच नाव विनवक आहे, काम करणारा नेता आहे आणि प्रवीणचं आगमन प्रवीण पाटील यांचं आगमन मागच्या वर्षी सुद्धा बक्षीस समारंभाला होते. माजी उपमहापौर ऑन साइडला पुल केलंय, 2 धावा आहेत का 1 धाव बघायचंय, 2 धावा. तसंच नवघर पोलीस स्टेशनचे संतोष घोरे यांचे आगमन झालंय. संतोष गोरे नवघरचे पोलीस स्टेशनचे संतोष गोरे साहेब यांचे आगमन झाले, त्यांचंही स्वागत आहे. पॅटर्न पॅडच्या मध्ये यॉक करायचा प्रयत्न सुहास कदमला, क्या बात आहे. संतोष शेवटच्या टप्प्यात असा एक चेंडू हवेमध्येच यॉक करायचा प्रयत्न करतो. येस, ऑरेंज आणि पर्पल दोघेही मैदानावर आहेत. एका बाजूला सुहास कदम, एका बाजूला सचिन कदम. पॅटर्न पॅडच्या मध्ये चेंडू बीट होत असताना लेट स्विंग करतायत त्या ठिकाणी. तर षटक संपतंय पहिलं, धावसंख्या झाली 5. धावा इथे हव्या होत्या जवळजवळ 16.2 पाचशे रुपयांनी. 17 धावा यायला पाहिजे, मात्र या ठिकाणी 5च धावा आल्यात, 12 धावा मागे चाललेत. आता अजूनही धावा हवे 60 आणि षटक बाकी आहे 3. 18 चेंडू मध्ये 60 धावा करायच्या प्रति षटकाच्या मागे. आस्किंग रन रेट आता मोगरपाडा कोळीवाडा संघाला या ठिकाणी शिलेदार नवघर मास्टर्सनी 20 धावा प्रति षटकाच्या मागे दिलेत. ही माहिती आहे सुरेश म्हात्रेसाठी, प्रवीण पाटील साठी आणि गोरे साहेब आले त्यांच्या माहितीसाठी. विलास शेवंते, क्लासिक फिल्डिंग इन द ऑन साइड इन द मिड विकेट अँड शॉर्ट मिड विकेट रिजन. तेच गोलंदाजीला येत आहेत. याच्या नावावर एक निर्धाव षटकचा रेकॉर्ड आहे आणि विकेट मेडिनचं पण रेकॉर्ड आहे, हॅट्रिकचं पण रेकॉर्ड आहे. आणि तोच विलास शेवंते ऑन अटॅक फ्रॉम नवघर. दोन्ही संघ मोगरपाड्याने 2 फायनल जिंकलेत आणि नवघरनेही 2 फायनल जिंकलेत आणि दोघांमध्ये ठसट खुन्नस, मराठी खुन्नस दोघांमध्ये या ठिकाणी या 40+ मास्टर्स मध्ये. तर निलेश कदमनी जर 3 षटकार मारले लागोपाठ तर 1000 रुपये. प्रफुल भोईरकडून अक्रॉस द लाईन खेळले सचिन, अशी मिस्टेक कधी करत नाहीयेत हे त्यांच्या लक्षात आलं. वॉटर फिल्डिंग फ्रॉम शेवंते, क्या बात आहे. किती बॉलर फॉलो थ्रू मध्ये असे चेंडू अडवतात. संशोधनाचा विषय, रिसर्चचा विषय. ग्रेट फिल्डिंग. 49 वर्षाचे शेवंते आणि 50 स्वीट आहे ते. अजूनही त्यांचं शरीर तसंच आहे. शेवंते याचा पुढचा चेंडू, चेंडू लेग ब्रेक होते, बॅकफुटला आले सचिन, चेंडूला ऑन साइडला खेळलेत, बॅटच्या वरच्या भागाला लागलाय, जास्त लांब जाणार नाहीये. सचिनला ही गोष्ट माहितीये, फटका चुकलाय थोडा, मात्र सचिन सावधपणे खेळत आहेत. त्यांना माहिती आहे समोरचा संघ थोडा बलवान आहे. धावसंख्या झाली 6. ही मॅच ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका असं म्हणता येईल, अशी फाईट दोघांमध्ये चालू आहे. दोघेही काटेकी टक्कर. त्या 438 धावा लक्षात आहे ना, ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकामध्ये चेस झाली होती आणि त्याच पद्धतीने या धावा होणार का असा प्रश्न आहे. शेवंते समोर जातील यावेळेला सुहास कदम. धावसंख्या झाली ती आपण बघतोय 6. अक्रॉस द लाईन सुहास कदम बीट होत आहेत, मात्र वाईडचा इशारा, जास्त बाहेर निघालाय. सुहास कदमला बघितलं तर आज मला कोणाची आठवण होत असेल तर मॅचरस स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशनच्या अजय कदमची आठवण होते.
तसेच ऍक्शन, तसंच उभं राहणं, तसंच फ्रंट फूट, तसंच बॅक फूट. ओ यावेळेला मात्र हवेत खेळले सुहास, मात्र झेल घ्यायला पाहिजे होता, कोणीच घेतला नाही. तो झेल सोडलाय का मॅच सोडलाय असा प्रश्न आपण म्हणायला विचारू शकतो. कारण आज सुहास कदम 270 धावा कुठं असलेला ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर आहे 22-23च्या आगरी कोळी समाज मंडळाच्या स्पर्धेमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला पर्पल कॅप 19 विकेट काढत असताना आपण बघतोय स्ट्राईकवर आहे तो सचिन कदम, ज्याच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे आगरी कोळी समाज मंडळाचं यावर्षी 22-23च्या सीझन मधलं. शेवंते पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. यावेळेला सचिन बॅटच्या पुन्हा एकदा वरच्या भागाला लागतोय, चेंडू ऑन साईडला जातोय, जास्त लांब जात नाहीये. शॉर्टमेट विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर करेपर्यंत एक धाव. सन्मान देत असताना या सिंगलने धावसंख्या सरकत आहेत 9 वर. अजूनही जवळ धावा पाहिजेत मैदानीवरती. अब तक 56 स्टील रिक्वायर्ड. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही मैदानावर चेंडू बाकी आहेत 20 आणि या 20 चेंडू मध्ये 14 चेंडू मध्ये 4 षटकांचा सामना आहे. तर 14 चेंडू मध्ये या 56 धावा कराव्या लागतील. द्विधा मनस्थितीमध्ये खेळले सुहास कदम आणि त्याच वेळेला लक्ष वेधत आहेत सचिन कदम चिकी सिंगल साठी. 1+1 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकता येते आता 11 वर. 54 आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू 54 धावा. ओ बीट केलंय विलास शेवंते, क्या बात आहे विलास. चेंडू सबमरीन डिलिव्हरी हा शब्द सुद्धा हरीश पंड्या यांचा. चेंडू खाली राहतोय, सचिनला अपेक्षा नव्हती की चेंडू एवढा खाली राहील आणि टर्न सुद्धा होतोय. शेवंते पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन रिव्हर्स खेळलेत. यावेळेला चेंडू बाउंड्रीकडे निघालाय, मात्र चेंडू थांबतोय त्या ठिकाणी. एकच धाव मिळणार. सचिन कदम प्रयत्न सगळे करत आहेत, क्षेत्ररक्षकाचा जो भेद आहे तो कसा पेटता येईल या ठिकाणी, मात्र तसा होत नाहीये. षटक संपले 2. धावसंख्या झाली आपण बघतोय मैदानावरती 12. अजूनही धावा आहेत मैदानावरती 53. चेंडू शिल्लक आहेत 12. चेंडू मध्ये या 53 धावा कराव्या लागतील. संतोषने पहिलं षटक टाकलं, 5 धावा दिले, एकही गडी बाद नाही. विलास शेवंते नेहमीच्या पद्धतीने 7 धावा दिलेत, एकही गडी बाद नाही. अजूनही मैदानावर 53 धावांची गरज आहे ना. 53 धावा कराव्या लागतील 12 चेंडू मध्ये. आणि आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे जवळ 26.5 धावा, 26.50, 26 किंवा 27 धावा या ठिकाणी कुटावे लागतील मोगरपाडा कोळीवाडा या संघाला शिलेदार नवघर मास्टर्सच्या समोर. सचिन कदमने जर सामना जिंकून दिला तर ताजची पूर्ण टूर पुरस्कृत करतील प्रफुल्ल भोईर कुटुंबासहित. ऑन साइडला पुल केलंय, फलंदाज बाद होतील आणि आमचा आवडता खेळाडू सचिन कदम बाद होत असताना खूप प्रयत्न केले त्यांनी वेगवेगळे, मात्र या वेळेला झेल देत असताना वाडिश मिडॉनला. चेन्नई सुपर किंग्सचे तंबी यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपये. कारण आमच्या तामिळमध्ये तंबी म्हणजे लहान भाऊ, अण्णा म्हणजे मोठा भाऊ आणि आप्पा म्हणजे वडील आणि अम्मा म्हणजे आई. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 11 आणि धावा हवेत मैदानावरती जिंकायला 53. नवीन फलंदाज निवृत्ती, संत निवृत्ती. ऑन साइडला खेळले, बॅटच्या वरच्या भागाला अजून एक झेल नाही, षटकार. शेवटी संतांना यावं लागलं षटकार मारण्यासाठी. 6 धावा. थँक्यू. धावसंख्या झाली 18. 47 धावांची गरज. चेंडू शिल्लक 10 चेंडू 47. संत निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. संत ज्ञानमाऊलींचे गुरु ज्यांना महादेवचं स्वरूप मानलं जातं. तर निवृत्तीने जर सामना जिंकून दिला तर
प्रफुल्ल बैल यांचे सगळे क्रेडिट कार्ड जीपेच्या सहित तुम्हाला कुठला पण होता लॉक केलाय चेंडू झेल आहे आणि निवृत्ती मैदानावर बाद. तुम्ही जेव्हा जेव्हा बक्षीस लावताना प्लेअर आउट होतो. समीर पाटील चला राई आणि घोडबंदर टॉस साठी यायचंय. ऑन साइडला खेळले लेग स्टंपर चेंडू होता आणि 2 धावा एकच धावसंख्या 19 65 मधले 19 गेले. अजूनही धावा अवैध मैदानावरती 46 चेंडू शिल्लक आहेत 8. तर नवघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. ओ चेंडू अपेक्षापेक्षा वरती येतोय. गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खल निग्रणाय पोलिसांचा संघ आहे. याच पोलिसांच्या संघाने संतोष सारखा क्लासिक प्लेअर संतोष शिवराम पाटील सारखा रणजीला दिला आम्हाला. राईने टॉस जिंकलाय. गोरे संघाने हा नाणेफेकीचा कौल केला. याच राईचाच माणूस आहे तुषार. राईने टॉस जिंकलाय. तुम्ही मरीन लाईन स्टेशनला जाता पोलीस जिमखाना आहे खूप सुंदर. धावसंख्या 19 अजूनही 46 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 7. पोलीस जिमखाना आणि त्याच ठिकाणी 26/11 शहीद झालेले स्मारक सुद्धा आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पोलीस जिमखाना लेदर क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. परवाच आम्ही T20ची मॅच इंग्लिश मध्ये केली होती. त्या ठिकाणी इक्बाल शेख आणि दीपक पाटील आमचे 2 एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काम बघतात. पॅटर्न बॅटच्या मध्ये चेंडू सबमरीन डिलिव्हरी खाली राहत असताना अतिशय सुंदर गोलंदाजी करतात अजय. अजय अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज ठरले. 3 विकेट काढले. 7 धावा देत असताना संतोष 5 धावा दिला एकही विकेट नाही. विलास शेवंते 7 धावा एकही विकेट नाही. अजयने मात्र 1 षटक एक निर्धार नाही आणि 7 धावा आणि 3 गडी आपले बाद करत असताना समोरच्या संघातील आता चेंडू शिल्लक आहेत 6 धावा हवेत 46. 46 रिक्वायर्ड इन 6 डिलिव्हरी. 6 षटकार आले तर 36 होतील. 6 चेंडू टेनिस विश्वामध्ये 46 धावा झालेत का? नाही झालेत. 6 चेंडू मध्ये 42 झालेत, 38 झालेत, 46 नाही झालेत. या 6 चेंडू मध्ये 46 धावा कुठल्या पद्धतीने या ठिकाणी सुहास कदम आणि दीपक मोगरपाडा कोळीवाडा या संघासाठी करणार आहे हा एक प्रश्नचिन्ह आहे. त्याचं उत्तर मिळेल आपल्याला. लॉफ केला पहिला चेंडू ऑन साइडला. चेंडू जातोय त्या ठिकाणी बघतोय जेल घेतला गेलाय. फलंदाज बाद. चेंडू शिल्लक 5 धावा हवेत 46 आणि ज्या फलंदाजावर ही आशा होती तोच फलंदाज बाद होतोय सुहास कदम. थोडं फास्ट खेळा. नम्र विनंती आहे दोन्ही कॅप्टनना. याच्यानंतर मला अजून 3 सामने खेळवायचे. राई विरुद्ध घोडबंदर आणि त्याच्यानंतर एक सेमी आणि एक फायनल. तर 3 संघ क्वालिफाय झाल्यानंतर तिघांमध्ये चिठ्ठी उडवण्यात येईल. नालासोपा राचोळा हा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय आणि नवघर आणि मोगरपाडा. नवघरला मला वाटतं परत बाय मिळणार नाही त्यामुळे तो एक प्रश्नचिन्ह आहे. एकदा त्यांना बाय फर्स्ट राऊंडला ऑलरेडी मिळाली आहे. तर
संजय मादळकर या ठिकाणी आमचे नवघर पोलीस स्टेशनचे मान्यवरांना थोडं थांबायला सांगतात सामना एन्जॉय करण्यासाठी. सुरेश म्हात्रे आमच्या बरोबर आहेत. गोरे साहेब सुद्धा नवघर पोलीस स्टेशनचे सामना एन्जॉय करत असताना ऑफ साइडला कट केलंय. चेंडू ट्रॅव्हल होते शॉर्ट कव्हरला. तांडेल, जगताप, शिवराम पाटील, संतोष शिवराम पाटील, सम ब्युटिफुल प्लेयर्स. संदीप दळवी मुंबई पोलिसने दिलेली देणगी आहे. आमचे एक शिष्य सुद्धा आहेत समालोचक राजेश कोपकर फ्रॉम मॉन्टी. ऑन साइडला क्लिप फुल करायचा प्रयत्न, बीट होत आहेत वाईड. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आपण बघतोय 4 आणि धावा अवैध मैदानावरती ते 45. 4 चेंडू 45 धावा. 3 चेंडू 45 धावा. तंबी याच्याकडून प्रत्येक विकेटला चेन्नई सुपर किंग्सचे तंबी याच्याकडून 100 रुपये. ऑन साइडला नाही, ऑफ साइडला आलाय चेंडू. एकच धाव. काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. काय परफॉर्मन्स दिलाय नवघर संघाने. ग्रेट बॅटिंग फ्रॉम रितेश, ग्रेट बॅटिंग फ्रॉम राजन म्हात्रे, ग्रेट बॅटिंग फ्रॉम तामोरे, महेश तामोरे. आणि यांच्यामुळे हा सामना जवळजवळ जिंकत आलेत. आणि खास करून राजननी खतरनाक शॉट्स खेळले. आणि रितेशचं सुद्धा मी अभिनंदन करीन, कारण शेवटच्या टप्प्यात येऊन त्यांनी जी बॅटिंग केली 24 6 चेंडू मध्ये, आणि राजननी 9 चेंडू 23 आणि 5 चेंडू 10 धाबा. महेश तामोरे सामना इथे जिंकलेला आहे जवळजवळ. आणि आपण बघतोय 44 धावांनी 44 धावांनी हा सामना जिंकले. आणि मॅन ऑफ द मॅच आहेत रितेश. रितेशने यावं. चांगली गोलंदाजी आणि 7 चेंडू 24 धावा केल्यामुळे रितेशला मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडतोय आम्ही. सामनावीर स्वीकारायला यावं. आणि या ठिकाणी शिलेदार नवघर मास्टर्स यांचं मनपूर्वक अभिनंदन. सुरेश म्हात्रे यांच्या मार्फत, गोरे यांच्या मार्फत, व्यासपीठावर बसलेल्या पाहुण्यांमार्फत या ठिकाणी शिलेदार नवघर मास्टर्सचं अभिनंदन आणि पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. आणि मोगरपाडा, कोळीवाडा अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी खेळलेत. त्या बाबतीत कौतुक करावं कमी आहे, कारण खास करून आमचे सचिन कदम ज्यांच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे, 19 विकेट काढलेत. आणि सुहास कलम ज्यांनी 270 धावा कुठलेत. आणि या दोघांचं अभिनंदन करायला पाहिजे. एकाच्या डोक्यावर ऑरेंज, एकाच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे. आणि दोघांनी जबरदस्त एंटरटेन केलंय. आणि मोगरपाडाने चांगलं क्रिकेट खेळलेत. मात्र हे दोन्ही संघ एकमेकांना भेटत असताना 40+ या स्पर्धेमध्ये. वळूया आपण पुढच्या सामन्याकडे. राई आणि घोडबंदर. रितेशला चला आपण हेमचंद बाय यांचा आपण सत्कार करणार आहोत. या ठिकाणी मी विनंती करतोय शिलेदार नवघर मास्टर्स पुष्पगुच्छ आणि शाल देऊन हेमचंद बायचा या ठिकाणी सन्मान केला जातोय.